नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातल्या राजकारणासह विधिमंडळाचं कामकाजही सध्या मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणानं ढवळून निघालंय. पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते राहिलेले आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय हिरेन यांच्या पत्नीनं आपल्या जबाबात व्यक्त केलाय. याच मुद्द्यावरून भाजपनं वाझेंना अटक करण्याची आता मागणी केली आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारवरती हल्लाबोल केलाय. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या भरून ठेवलेली गाडी ही हिरेन यांची असली तरी लॉकडाऊनच्या काळात पोलीस अधिकारी सचिन वाझे ती गाडी अनेक महिने अगदी या 6 फेब्रुवारीपर्यंत वापरत होते असंही हिरेन यांच्या पत्नीनं जबाबात नमूद केलंय. त्यामुळे हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणासह अंबानी स्फोटक प्रकरणातही वाझेंचा हात आहे का असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागलाय. तसंच इतके आरोप होत असताना सरकार वाझेंना वाचवतंय का, वाचवत असेल तर का? अंबानी स्फोटक कार प्रकरणाची पाळंमुळं नेमकी कुठवर गेली आहेत? मुळात सचिन वाझेंचं नाव का पुढे येतंय? हा आहे आपल्या आजच्या रोकठोक या चर्चेचा विषय. चर्चेला सुरुवात करण्याआधी विधिमंडळात आज याच प्रकरणावरून जो संपूर्ण गदारोळ झाला, फडणवीसांनी आरोप केले, सत्ताधाऱ्यांनी त्याला उत्तर दिली. नेमकी कशी ही खडाजंगी रंगली ती आपण थोडक्यात बघूयात. राज्य शासन याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने करून, प्रोफेशनली तपास करून कोणालाही पाठीशी राज्य शासन घालणार नाही याचा सुद्धा मी गृहमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो. आपल्याला विनंती करतो की याचा तपास एटीएस करते आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जे काही कागदपत्र आहेत, एक मिनिट, त्याच्यामुळे जे काही तपासामध्ये आपल्याकडे कागदपत्र आहे ते कागदपत्र आपण माझ्याकडे द्यावे किंवा एटीएस कडे द्यावे. एटीएस निपक्षपणे याचा तपास करेल याची सुद्धा ग्वाही मी राज्यमंत्री आपल्याला देतो. हिरेन मनसुख हिरानीला न्याय मिळण्याबरोबर ज्या मोहन देलकरांनी मुंबईत आत्महत्या केली, ज्या देलकरांनी मुंबईत आत्महत्या केली त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी सगळी नावं लिहून ठेवली आहे. याच कायद्याने जी मागणी आपण केलेली आहे तशीच मागणी आम्ही देखील करतो. मोहन देलकरांच्या सुसाईड मध्ये नोट मध्ये ज्यांची नावं लिहिली आहे त्यांना देखील अटक झालीच पाहिजे, त्यांना देखील अटक झालीच पाहिजे. हे सचिन वाझे आजही क्राईम मध्ये जे क्राईम इंटेलिजन्स युनिट आहे त्याचे प्रमुख आहेत आणि त्यांची चौकशी होऊ शकते. अध्यक्ष महोदय, त्यांना त्या ठिकाणी पहिले सस्पेंड केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही जर त्यांच्यावर कारवाई न करता या ठिकाणी आपण असं सांगता की आम्ही चौकशी करू, याचा अर्थ त्यांना पुरावे नष्ट करण्याची मुभा तुम्ही देता. माझं म्हणणं असं आहे की मुकेश अंबानीच्या घरासमोर या गाड्या जाऊ कशा शकतात? हे कोणी केलं? हा कोणाचा प्लॅन होता? हा सीडीआर विरोधी पक्ष नेत्याकडे कुठून आला? ते स्फोटक नव्हतं हे विरोधी पक्ष नेते कुठल्याही विचार बोलतात. अध्यक्ष महाराज, हेतू आमचा जो स्पष्ट आहे म्हणून सरकारने त्याचं उत्तर द्यावं. नाना भाऊ, मला अडचण नाही. हा मी मिळवला सीडीआर, करा माझी चौकशी, करा माझी चौकशी करा. गृहमंत्री माझी चौकशी करा. हो, मी मिळवला सीडीआर, माझी चौकशी करा, चला करा माझी. अरे पण ज्यांनी खून केला त्याची तर करा. ज्यांनी खून केला त्याच्या पाठीची घालता आणि या सभागृहामध्ये आम्हाला बोलायचा अधिकार आहे, धमकी देतात काय आम्हाला? आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि भाजप आमदार अतुल भातखळकर. सुरुवातीला मी भास्कर जाधव यांच्याकडे जाते. जाधवजी, सरळ सोपा सवाल आहे पहिला हाच की स्वतः हिरेन यांच्या पत्नीनं जबाबात संशय व्यक्त केलाय की वाझेंनी ही हत्या केली असावी. फडणवीसांनी इतके सगळे पुरावे आम्ही देतो असं सांगितलंय, अगदी सीडीआर पर्यंत, तरीही सरकार वाझेंवरती अजूनपर्यंत कारवाई का करत नाहीये? नमस्कार. नमस्कार. ही गोष्ट खरी आहे की हिरेन मनसुख यांचा मृत्यू झालेला, ही गोष्ट खरी आहे. आणि तो मृत्यू झालेला आहे, तो मृत्यू आहे की तो घातपात आहे अशी संशय वाटावा अशा प्रकारच्या काही घटनाक्रम आहे. हे काय नाकारायचं काही कारण नाही.
परंतु त्याच्यामध्ये आपण हे संशय जेव्हा व्यक्त करतो त्यावेळेला आपल्या लोकशाहीमधली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था अशी आहे की आरोप करणाऱ्यांनी आरोप केल्यानंतर चौकशी करणारी एजन्सी पोलीस म्हणून दुसरी एजन्सी आहे. जी चौकशी करणारी एजन्सी किंवा यंत्रणा जी आहे पोलीस यंत्रणा त्यांना कुठल्याही प्रकारची कोणालाही शिक्षा सुनावण्याचा अधिकार नाही. तर ते न्यायव्यवस्थेकडे अशी प्रकरणं जावी लागतात आणि न्यायव्यवस्थेसमोर झालेले आरोप सादर केलेले पुरावे याची सत्यता पडताळून नंतरच त्या संदर्भामध्ये कोण दोषी आहे कोण आरोपी आहे कोण गुन्हेगार आहे त्याला शिक्षा सुनावली जाते. आणि म्हणून या ठिकाणी इरेन मनसुख यांच्या पत्नीनं सचिन वाझेंवर संशय व्यक्त केलेला आहे. त्यांच्या पत्राच्या शेवटच्या ओळीमध्ये ही गोष्ट खरी आहे, नाकारायचं काही कारण नाही. आणि म्हणून सरकारची भूमिका ही आहे की त्यांची चौकशी त्या पत्राच्या आधारे म्हणा संशयाच्या आधारे म्हणा किंवा ते ठाण्यामध्ये का गेले होते म्हणा ह्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी ही सरकार ATS मार्फत करते आहे. आणि म्हणून केवळ पोलिसांच्या मार्फत ही होते असं नाही तर ATS मार्फत सुद्धा ती त्या ठिकाणी चौकशी होतीये. आणि म्हणून ती चौकशी थोडीफार होऊ द्या, त्याचा थोडाफार अहवाल येऊ द्या आणि मग निश्चितपणे जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सरकार सोडण्याची भूमिका नाही हे गृहमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते विरोधी पक्षनेते महोदय यांच्याकडे त्यांनी पुरावे सुद्धा मागितले. आणि म्हणून मी माझ्याकडे जी माहिती आहे ती खरी धरून तुम्ही अशा पद्धतीनं कोणाला शिक्षा करा तर आपल्या तशा कायद्यामध्ये आपल्या घटनेमध्ये आणि आपली जी काही व्यवस्था आहे संगत राज्यांची त्याच्यामध्ये तशा प्रकारची कुठलीही व्यवस्था नाही. पण जाधवजी ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याची पत्नी संशय व्यक्त करते की एक मोठा पोलीस अधिकारी त्याच्यावरती थेट हत्येचा संशय ती पत्नी व्यक्त करते. जेव्हा अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडतात तेव्हापासून एक राज्यातला मोठा पक्ष असा संशय व्यक्त करतं की त्याच्यामध्ये तोच पोलीस अधिकारी सामील असण्याची शक्यता आहे. त्याबद्दलचे CDR पासून ते इतर पुरावे देण्यासाठी ते तयार असतात. जर संशयाची सुई त्याच पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरत असेल तर इतका मोठा पोलीस अधिकारी आपल्या बळाचा आणि आपल्या पॉवरचा वापर करून पुरावे नष्ट करू शकतो. या एका कारणामुळे त्याला लांब ठेवलं जाऊ शकत नाही, त्याच्यावर कारवाई करणं, त्याला अटक केली जाऊ शकत नाही. चौकशीसाठी इतके दिवस का लागतात? आपण म्हणता तसा पद्धतीनं तो फार मोठा अधिकार असलेला पोलीस अधिकारी नाही, तो अत्यंत छोटा अधिकाराचा अधिकारी आहे. आपण म्हणताय त्या पद्धतीने अगदी उच्च पदस्थ अगदी फार मोठा जरी ते API असले तरी जरी मोठा अधिकारी नसला तरी या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास त्यांच्याकडेच दिला होता ना तुमच्या सरकारनं. सरकार त्याला बाजूला करायला तयार आहे. जर तसं म्हणणं असेल तर सरकारचं जर आमच्या विरोधी पक्षनेत्यांचं म्हणणं किंवा विरोधी पक्षाचं म्हणणं किंवा त्यांच्या इराणी मनसुखांच्या पत्नींचं म्हणणं असेल तर त्यांना त्या चौकशीकडून सरकार त्याला बाजूला करायला तयार आहे. परंतु त्यांना बाजूला करायचं म्हटल्यानंतर अन्य कोणीतरी अधिकारी चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून नंतर त्याच्यावर कारवाई होईल जर तो दोषी असेल तर. बरं, भातखळकरजी, जाधव जे काही बोलतात ते पटतंय तुम्हाला? ते फक्त जर तर बद्दलच बोलतात? नाही, जाधव साहेबांचं म्हणणं ऐकताना मला इंग्लिश मधली एक म्हण आठवली, डिफेंडिंग इनडिफेन्सिबल. आणि त्यामुळे भास्कर जाधव पक्षाचे सच्चे पाईक असल्यामुळे त्यांच्या मनात जरी नसलं तरी सुद्धा त्यांना या सगळ्या गोष्टीचं समर्थन आणि बचाव ते करतायत. असं आहे की सचिन वाझे हे API आहेत. त्यांना 2007 मध्ये तत्कालीन सरकारने हायकोर्टाच्या निर्णयामुळे बरखास्त केलं होतं. त्याच्यानंतर या सरकारने ते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि या सरकारने हायकोर्ट निर्णयाच्या विरोधात जाऊन त्यांना परत कामावर घेतलं. इथपर्यंत एक वेळ ठीक आहे. आता या प्रकरणामध्ये हिरेन यांची पत्नी म्हणते की संजय वाझे यांच्यावर माझा संशय आहे. त्यांची स्कॉर्पिओ गाडी ही वाझेंकडे 5 मार्च पर्यंत का 5 नोव्हेंबर पर्यंत त्यांच्याकडे होती. 6 फेब्रुवारी पर्यंत पत्नी म्हणते 6 फेब्रुवारी पर्यंत. त्याच्यानंतर त्यांची चौकशी ही फक्त आणि फक्त या प्रकरणामध्ये सचिन वाझेंनीच केली. कारण सचिन वाझे त्यावेळेला या प्रकरणाचे आयो होते. सचिन वाझेंनीच त्यांच्याकडनं वकिलाकडे जाऊन पत्र लिहून घेतलं
की मला खूप त्रास होतोय, मला स्वतःला गुन्हेगार समजलं म्हणून ट्रीटमेंट दिली जाते वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यामुळे हे पत्र कोणी लिहून घेतलं? हे पत्र सचिन वाझेंनीच लिहून घेतलं, हे आता सिद्ध झालंय. आता आमची मागणी काय आहे की आता ते क्राईम इंटेलिजन्स युनिटचे इन्चार्ज आहेत. म्हणजे काय आहे तर क्राईमच्या संदर्भातले सर्व फोन कॉल्स टॅप्स करण्याचे अधिकार आहे त्यांच्याकडे आहेत. आता या प्रकरणामध्ये त्यांना या पदावरनं तात्पुरतं तरी दूर करा, एवढी आमची मागणी होती. सभागृहात आम्ही मागणी केली की त्यांना अटक करा. पण त्याच्यानंतर स्पीकर साहेबांकडे जेव्हा बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजित पवार उपस्थित होते, गृहमंत्री उपस्थित होते, अनिल परब उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये एकमताने ठरलं की त्यांना क्राईम इंटेलिजन्स युनिट या एवढ्या पदावरनं दूर करायचं आणि चौकशी चालायची आणि आम्ही अधिवेशनची बजेटची चर्चा आहे ती चालू करू. पण काय घडलं कळत नाही. एवढं दिवसभर सभागृह तहकूब होत होतं. राज्याचे मुख्यमंत्री 10 मीटरवर तिकडे केबिन मध्ये बसलेत, ते सभागृहात यायला तयार नाहीत. आतापर्यंतची ही परंपरा आहे, सभागृहात असा कधी गोंधळ होतो, पेच प्रसंग निर्माण होतो तेव्हा सभापतींच्या दालनामध्ये सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री येतात, विविध पक्षांचे नेते येतात आणि चर्चा सामंजस्याने त्यातून मार्ग काढून सभागृह चालवलं जातं. मुख्यमंत्री तिकडे आले नाहीत आणि या बैठकीत जे ठरलं सभापतींच्या समोर किंवा विधानसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या समोर जे ठरलं ते त्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला नथिंग डुईंग, मला काही मान्य नाही. आणि गृहमंत्र्यांनी येऊन भलतंच निवेदन केलं आणि त्याच्यामुळे सचिन वाझेला या प्रकरणामध्ये हे राज्य सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा संशय आज जनतेच्या मनात आणि लोकांच्या मनात निर्माण झालाय. याचा खुलासा सरकारने करावा की एवढी एक साधी गोष्ट आहे की सचिन वाझेंना क्राईम इंटेलिजन्स युनिट या पदावरनं दूर करावं, बाकी चौकशी करावी. आता आम्ही त्यांच्या बडतर्फीची मागणी केली नाही, ती आम्ही त्याच्यावर अडून बसलो नव्हतो. पण सरकारला त्यांना वाचवायचंय आणि ज्या धनंजय गावडेचा यात संबंध आलाय तो सुद्धा शिवसेनेचा माजी जिल्हा उपप्रमुख आहे, तोही खंडणीमध्ये आहे. सचिन वाझे आणि ते दोघांवर एकाच वेळेला एकाच प्रकरणामध्ये खंडणीचा FIR 2017 मध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच्यामुळे संशयाची सुई सचिन वाझेंकडे आहे. त्यांना फक्त पदावरनं दूर करा एवढी साधी मागणी होती, पण सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. निश्चित तुमचं हे सगळं म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील देखील ऐकतायत. पाटीलजी, भाजपकडून आधी विधिमंडळात देखील आणि आता देखील असा आरोप केला जातो की गृहमंत्री सरळ सरळ वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करतात, किमान त्यांना पदावरून दूर केलं जावं जेणेकरून काही महत्त्वाचे पुरावे असतील तर ते त्यांच्या मार्फत नष्ट होऊ नये, जर ते दोषी असतील तर. ती कारवाई का होत नाही? एक साधी गोष्ट आहे की सचिन वाझे आता भास्कर जाधव साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की ते काही एवढ्या मोठ्या पदावर नाहीयेत की ते इतका प्रभाव वापरतील की एवढं हाय प्रोफाईल झालेल्या प्रकरणामध्ये त्यातले पुरावे ते नष्ट करू शकतील. मुद्दा एक आहे की एखाद्या प्रकरणामध्ये संशय व्यक्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यक प्राथमिक बाब कुठली आहे तर त्या प्रकरणामध्ये ज्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केलाय त्याचा आधार घेऊन गुन्हा दाखल करणं हा त्यातला महत्वाचा भाग होता आणि तो आवश्यक ती कलम लावून तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता तो गुन्हा हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अज्ञात व्यक्तीवर दाखल करण्यात आलेला आहे आणि तपासही सचिन वाझेंकडे नाहीये. तपास अधिकारी स्वतंत्र आहेत आणि त्याच्यावर त्याचे वरिष्ठ अधिकारी निरीक्षण ठेवत आहेत. आता यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर गृह विभागाची किंवा पोलीस खात्याची एक ठरलेल्या पद्धतीची एक मोडस ऑपरेंडी असते, त्या पद्धतीनं त्याचा तपास सुरू होईल आणि त्या तपासामध्ये जर सचिन वाझेंचा या संदर्भात कुठं रेफरन्स आढळला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल, कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. परंतु तपास होण्याच्या अगोदर गृह खात्याच्या संबंधित असलेली जी पोलिसांची जी कार्यपद्धती असते त्या कार्यपद्धती जी नियमानुसार असायला पाहिजे त्या पद्धतीनं होऊ देण्याच्या अगोदरच त्याच्यावर कारवाई करा, ह्याच्यावर कारवाई करा, त्याचा चार्ज काढा, याचा चार्ज काढा, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती कुठल्याही पद्धतीची मागणी विरोधी पक्षांनी केली म्हणून ती लगेच मान्य केली आहे.
निश्चित पाटीलजी, भास्कर जाधव देखील तुमचं म्हणणं ऐकतात. जाधव, तुम्ही जे म्हणालात तेच उमेश पाटील देखील म्हणालेले आहेत की एवढ्या मोठ्या पदावरचा अधिकारी नाहीये की जो पुराव्यांशी छेडछाड करेल. पण मग जाधवजी, भाजप हा मुद्दा इतका का लावून धरतय, काय वाटतं तुम्हाला? कारण का विधिमंडळात आज विधानसभेत तुम्ही जे आक्षेप घेतलेले आहेत, थेट फडणवीसांवरती वार केलेत, ते देखील आम्ही ऐकलेत. असं आहे की मगाशी आमचे मित्र अतुलजी भातकळकर म्हणाले की अध्यक्षांच्या केबिनमध्ये ज्या गोष्टी ठरल्या ते त्यांनी सांगितलं इथपर्यंत खरं आहे, त्याच्यामध्ये काही खोटं नाहीये. परंतु त्यांनी नंतर जे सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी नथिंग डुईंग, त्यामुळं ते काय सगळं असेल ते टाळा किंवा त्याच्याशी काही देणं घेणं नाही किंवा असं काही करू नका असं सांगितलं, हे सर्वस्वी कपोलकल्पित आहे. त्या बैठकीमध्ये मी स्वतः होतो. ते बैठकीमध्ये स्वतः असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं की ठीक आहे, जर तिथून त्यांना बाजूला करायचं असलं तर ताबडतोब बाजूला करून टाका, त्यांच्याकडे कुठलाही चौकशी ठेवू नका किंवा असेल तर ती ताबडतोब काढा, काही त्याच्यामध्ये ठेवू नका. फक्त भारतीय जनता पार्टीने एकच फक्त ॲश्युरन्स द्यावा, एकच फक्त शब्द द्यावा की यापुढे आम्ही सभागृहाचं कामकाज आज जे दिवसभराचं आहे ते आम्ही पूर्णपणे चालू देऊ, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यत्यय आणू देणार नाही. परंतु या गोष्टीला भारतीय जनता पार्टीनं कुठलीही मान्यता दिलेली नाही. आजही मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हणाले, त्या बैठकीमध्ये मी होतो, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, संसद मंत्री होते, अन्य काही लोक होते त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं की त्यांना तिथून ताबडतोब बाजूला करूया, काहीच अडचण नाही, आपल्याला प्रेस्टिज करायचं काही कारण नाही. परंतु आता आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुमचा राग म्हणजे यांचा भारतीय जनता पार्टीचा राग का, तर याच्यामध्ये असं आहे की अन्वय नाईक आणि त्याच्या आईनं एक त्या ठिकाणी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आणि सुसाईड नोट लिहून ठेवल्यानंतर हे जे आघाडीचं सरकार आलं आणि आघाडीच्या सरकारकडे त्यांनी पुन्हा त्या अन्वय नाईकची पत्नी आणि बहीण यांनी पुन्हा ही चौकशी आमची सुरू करा म्हणून सांगितलं. आणि चौकशी सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये अर्णव गोस्वामी, जो भारतीय जनता पार्टीच्या गळ्यातला ताईत म्हणून भारतीय जनता पार्टीनं त्यांना अटक केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये काही आमदार तर भर उन्हामध्ये उपोषणाला बसलेले अख्ख्या राज्यानं बघितलं, देशानं बघितलं. आणि त्या अर्णव नाईकांना अरेस्ट करण्यामध्ये, त्यांना घरातून उचलून आणण्यामध्ये, कारण अर्णव नाईकांचा जो थैतयाट असतो, त्यांचं जे नेहमीचं वागणं असतं, त्यांचा जो आरडाओरडा असतो आणि मी म्हणेन तेच खरं अशा पद्धतीचं त्यांचं जे काही वागणं असतं, त्यांना सचिन वाजेंनी घरातून उचलून आणलं आणि त्यांना अरेस्ट केलं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा राग त्यांच्यावर असू शकतो आणि संधी चालून आलेली आहे. संशयाच्या भोवऱ्यामध्ये आज सचिन वाजे आहेत आणि म्हणून तो हिशेब चुकता करावा की काय असं कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये असू शकतं आणि म्हणून कदाचित ते सचिन वाजेंना टार्गेट करत असावेत असं मला वाटतं. भातकळकरजी, टार्गेट केलं जातंय वाजेंना, असं आहे. मुळामध्ये ते संशयाच्या घेऱ्याद्वारे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे. व्हिक्टीमच्या बायकोने पोलिसांकडच्या जबाबात सांगितलंय आणि एवढे सगळे सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स आहेत. आता अर्णब गोस्वामीच्या प्रकरणाचं काय ते यांना माहिती, मला एवढंच माहिती आहे की अर्णब गोस्वामीला ज्या प्रकरणात अटक केली त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे मारलेले आहेत आणि गृहमंत्र्यांचं तोंड त्या ठिकाणी काळं झालेलं आहे. कारण पूर्ण इल्लीगल अटक केली, चुकीच्या प्रकरणात अटक केली. आणि जेव्हा आज सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणजे आमच्या विरोधी पक्षांनी काही आरोप केले आणि आम्ही ती प्रकरण त्यावेळेला का दडपलं गेलं याची चौकशी करू, त्यावेळेला स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की माझी चौकशी करा, काही अडचण नाही. आणि हे विसरतायत त्यावेळेला की त्यावेळेला गृहराज्यमंत्री कोण होते, शिवसेनेचे होते, ग्रामीण भागाचे, केस अलिबागची होती. आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांची तुम्ही चौकशी करा ना. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तर त्यांना धमकवलं की तुमच्याकडे सीडीआर कुठून येतात आणि चौकशी करा. फरक मूलभूत असा आहे, डेलकरच्या आत्महत्येची चौकशी करा. भाजप असं म्हणतंय का चौकशी करू नका, खासगीत म्हणतोय, जाहीर म्हणतोय, आम्ही म्हणतोय चौकशी करा, ज्याचं नाव आहे त्याला अटक करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही वर्षभरामध्ये 10 भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या चौकशा लावल्यात. मी परवा सभागृहात बोलताना राज्यपाल अभिभाषणावर गृहमंत्र्यांच्या तोंडावर सांगितलं माझी चौकशी करा, कुठल्याही प्रकरणातली करा,
आमचा विरोध नाही, आम्ही त्या चौकशीचं स्वागत करतो. राज्य तुमचं आहे ना, डेलकरांची चौकशी करा. कोण म्हणतंय? अनिल परब. अरे बाबा, तुमचं राज्य आहे, तुमचे मुख्यमंत्री आहेत, करा ना चौकशी. तुमची कोणी हात बांधले? निश्चित. तेव्हा भाजपचा प्रत्येक नेता फडणवीसांपासून ते कुणीही चौकशीला सामोरं जायला प्रत्येक प्रकरणात तयार आहे असं भातखळकर तुमच्या बोलण्यावरून वाटतंय. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपली आहे. कारण 2 मिनिटं मला जरा पूर्ण नाही, मला पूर्ण करू द्या. बोला बोला. आणि यांनी जे काही सांगितलं ना, कल्पित आहे, हे पूर्ण चुकीचं आहे. जे स्पीकरकडे ठरलं, हाऊस चालू आहे, स्पीकरकडे ठरतं ते सर्वोच्च असतं. कळलं की नाही? ते सर्वोच्च असतं. मान्य करण्याचा मुद्दा नाहीये, ते सर्वोच्च असतं. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली गृहमंत्री आले, आपण त्यांनी का नाही घोषणा केली की आम्ही क्राईम इंटेलिजन्स युनिट बंद त्यांना बदलतोय? ही घोषणा केली असती आणि मग जर का आम्ही गोंधळ घातला असता तर जनतेसमोर आम्ही उघडं पडलो असतो ना. पण ती घोषणाच केली नाही गृहमंत्र्यांनी, कारण त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे. निश्चित. भातखळकर, तुमचा मुद्दा आपल्याला कळलेला आहे. कार्यक्रमाची वेळ संपली. मात्र उमेश पाटील यांच्याकडे मी फायनल कमेंटसाठी जातीये. पाटीलजी, जेव्हापासून अधिवेशन सुरू झालंय, अंबानी स्फोटक प्रकरण आणि आता हिरेन मृत्यू प्रकरण गाजतंय. अगदी जळगावातलं वसतिगृहाचं प्रकरण आलं होतं, त्यावेळेस मुनगंटीवारांनी थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती आणि आत्ता सभागृहात इतर कुठलेही मुद्दे नाही, मात्र हा मुद्दा गाजतोय. नेमकं कसल्या प्रकारचं राजकारण सुरू आहे? नाही, याच्यामध्ये राजकारण अजिबात सुरू नाही. हे राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा गोंधळ होतोय आणि पहिल्यांदाच सभागृहामध्ये कामकाज चालू दिलं जात नाहीये किंवा चालू दिलं जातंय असं काही घडलेलं नाहीये. काही गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भामध्ये आता जे आपण ज्या विषयावर चर्चा करतोय त्याच्या बाबतीमध्ये लवकरच त्या बाबतीमध्ये आपल्याला जनतेसमोर योग्य ती भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडून, गृहमंत्र्यांकडून, उपमुख्यमंत्र्यांकडून सांगितली जाईल. याच्यामध्ये जनतेच्या मनामध्ये कुठलाही संशय राहणार नाही याची खबरदारी निश्चितपणे घेतली जाईल. योग्य व्यक्तीला न्याय मिळवून देणं आणि चुकीच्या व्यक्तीला पाठीशी न घालणं अशाच पद्धतीची शासनाची भूमिका राहील. भास्कर जाधव साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे जर कुठला अधिकारी या प्रकरणामध्ये सामील असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. विरोधी पक्षांनी या संदर्भामध्ये निश्चिंत असावं. फक्त कुठल्या तरी आकस बुद्धीने एखादा विषय फक्त आपल्याला संबंधित अधिकारी अडसर ठरला होता किंवा त्रासदायक ठरला होता, तो आपल्या गैरसोयीचा होता म्हणून विधिमंडळ सभागृहाचा उपयोग करून त्या संबंधित एपीएस सारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागणं हे कुठंतरी उचित दिसत नाही. पण जरी तो एपी असेल किंवा साधा पोलीस असेल किंवा वरिष्ठ अधिकारी असेल, या प्रकरणात त्याचा संबंध असेल किंवा कुठंतरी तो दोषी असेल तर त्यालाही पाठीशी घातलं जाणार नाही. निश्चित पाटीलजी, स्पष्ट अशी भूमिका कुणीही दोषी असेल, मग तो पोलीस कर्मचारी असेल, मोठा अधिकारी असेल किंवा छोटा अधिकारी असेल, सरकार त्याला पाठीशी घालू नये याच्यासाठीच या चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावरून बरंच राजकारण झालेलं मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही बघतोय आणि आज ते जास्तच पेटलंय. आता वाझेंवरती खरंच कारवाई होणार का, ते दोषी असतील तर हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र पुढचे काही दिवस हा वाझे आणि हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरण गाजणार इतकं मात्र नक्की. या संपूर्ण चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार मानते आणि रोखोक या कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. बघत रहा झी24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे